तर लहू घोषे हा गोलंदाज षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करेल या षटकाची. हायवे एंड सुरुवात करेल. पंचांचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. सामन्याला आता मात्र सुरुवात होईल. संदीप असेल स्ट्राईक एंडला. लहू तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला चेंडू. आता मात्र ओव्हर पिच चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये. गणू आहेत विकेटच्या मागे. चेंडू जाईल मात्र निर्धाव. धाव मात्र मिळणार नाहीये. चांगली सुरुवात झालेली आहे लहू मार्फत. एका एक्सपिरियन्स गोलंदाज आहे गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघाचा. आता मात्र चांगला फटका. चेंडू ड्राईव्ह करतो. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्रक्षण झालेलं आहे. परंतु 2 धावा या घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. 2 धावाने अकाउंट मात्र ओपन झालेलं आहे. लहू तयार. षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु चेंडू पडण्याचा थोडासा खाली राहतोय आणि सरळ विकेट किपर ह्याच्या आत मात्र विसावतोय. निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे. षटकातील चौथा चेंडू असेल. आता मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये. बॅटची एज आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशांत वाघ येतोय. पहिला विकेट डाऊन झालेला आहे. संदीप हा फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. बॅटची एज लागली होती. 2 धावा मात्र धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. लहू घोषे हा गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. 4 चेंडू त्याने डिलिव्हर केलेले आहेत. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. चेंडूला ब्लॉक करतोय. चेंडू जाईल शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट करतील दोन्हीही फलंदाज. एका धावने धावफलक पुढे सरकला जाईल. 3 या आकड्यावर पोहोचली गेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. सुशांत वाघ एका धावाने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवते. धावफलकावर 3 धावा लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज लहू घोषे अतिशय चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून झालेली आहे. या पहिल्या षटकामध्ये शेवटचा 1 बॉल असेल या षटकातील. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतील. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर बघता बघता 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्हीही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 5 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या इनिंगमध्ये पाहायचं आहे कोणता गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाकडून आता आपण पाहणार आहोत. अतिशय चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये लहू घोषे याने. कोणत्याही फलंदाजांना मोठे फटके मारून दिले नाहीये. चांगल्या लाईन चांगल्या लेनमध्ये गोलंदाजी केलेली आहे. आता आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. आदरणीय सन्माननीय आत्मारामजी ठाकरे साहेब ग्रामपंचायतचे विद्यमान अध्यक्ष आहेत, सरपंच आहेत. त्यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल. विनंती असेल नयन गरासिया यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करावा अशी आपणास विनंती असेल. आत्मारामजी ठाकरे साहेब विद्यमान सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत पोमणचे. विनंती असेल नयन गरासिया यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांनी करावा अशी आपणास विनंती करतोय. एक चांगलं महत्त्व आदर्श व्यक्तिमत्व आहेत. चांगलं सहकार्य लाभलं गेलेलं आहे स्पर्धेकरता. आपण जर पाहिलं तर वेळात वेळ काढून या स्पर्धेला मात्र दाखल झालेले आहेत. त्यांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल आपल्या या मुख्य मंचावरती. मायेची उब देणारी शाल तसेच या स्पर्धेची
आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सत्कार केला जाते या आपल्या मुख्य मंचावरती। या निश्चितच या मैदानासाठी जर पाहिलं मैदान टिकवण्यासाठी या साहेबांचा देखील महत्वाचा वाटा राहिलेला आहे, चांगलं सहकार्य प्राप्त झालेलं आहे या मैदानाकरता, त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आता मात्र या 2 धावा कंप्लीट, संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा लागल्या गेलेल्या आहेत। गोलंदाज रोशन घोषे हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय। षटकातील दुसरा चेंडू असेल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। आता मात्र सुंदर फटका, चेंडूला हुक केलाय, चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांसाठी षटकार। वाजवीत ना दिसत हूं बेस। धन्यवाद। तर सुशांत वाघ हा बॅटर आहे, त्याच्या माध्यमातून हा फटका एक्झिक्यूट केला होता लॉंग लेगच्या दिशेने। संघाची धावसंख्या 13 धावा लागल्या गेलेल्या आहेत। आता मात्र पुढचा बॉल, चेंडूला जर पाहिलं तर शरीरापासून दूर ढकललेला आहे, चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये, चांगला क्षेत्ररक्षण। काय घडते मैदानाच्या आतमध्ये, फेकी खराब, बॅकअप खराब झालेला आहे। तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या 3 धावा, पाहायचं काय घडतंय। यस, रिव्ह्यूची मागणी केलेली आहे पंचांच्या माध्यमातून। तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट झालं होतं यष्टांवरती, पंचांनी मात्र रेफर केलेला आहे डिसिजन। पाहायचं आहे तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येईल। नयन गरसिया आपण यांना पाहतोय, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये दाखल झालेले आहेत, सज्ज झालेले आहेत मॉनिटरवरती। फलंदाज बाद असेल। धन्यवाद डीजे। फलंदाज होईल बाद आहे फलंदाज, रनआउटच्या रूपाने बाद झालेला आहे फलंदाज। आकाश वाघ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। रनआउटच्या रूपाने फलंदाज सुशांत वाघ हा बॅटर बाद झालेला आहे। त्याचा जर विचार केला तर एक षटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, 2 वेळा डबल धाव, 1 वेळा सिंगल धाव पूर्ण केली, एकंदरीत 11 धावांची खेळी केली आपल्या संघाकरता। त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज आकाश वाघ येतोय, नॉन स्टेकंडला असेल। एवढेच पुढचा बॉल, आता मात्र हवेमध्ये चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, फटका मात्र फसलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, झेल मात्र सुटला जाईल। आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपडा ए संघाच्या माध्यमातून। आणि या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत दोन्ही बॅटरच्या माध्यमातून। धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत, 2 गडी बाद, धावसंख्या 17 आपण पाहतोय। अभिषेक गांगडा याने मात्र फटका एक्झिक्यूट केला होता। धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत। रोशन घोषे हा गोलंदाज, भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या 4 चेंडूमध्ये, 12 धावा एकंदरीत खर्च करतोय हा गोलंदाज। 5वा बॉल, आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली गोलंदाज येईल आणि पाहायचं काय घडतंय। झेल मात्र पुन्हा एकदा ड्रॉप झालेला आहे, खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे भेंडीपाडा संघाच्या माध्यमातून। आणि या 2 धावा मात्र पळून पूर्ण करतील दोन्ही फलंदाज। धावसंख्या 19 धावफलकावर लागल्या गेल्या, सिंगल आणि डबलवरती जास्त विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय 2 बॅटरच्या माध्यमातून। आकाश अँड अभिषेक गांगडा हे 2 बॅटर आहेत चंदुका स्पोर्ट्स सारजे संघाच्या माध्यमातून। चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न ते करत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये। गोलंदाज रोशन षटकातील शेवटचा बॉल असेल, डिलिव्हर करण्यासाठी तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर फलंदाज अभिषेक गांगडासाठी। आता मात्र काय घडते मैदानाच्या आत, चेंडू जाईल मात्र निर्धाव, षटक संपलेलं आहे दुसरं। संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत। आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगमध्ये। पाहिजे आहे 6 चेंडू टाकण्याकरता कोणता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल भेंडीपडा ए संघाकडून।
रिस्टोर है डाउन नहीं है। हाँ हो गए, बहुत टाइम हो गया उसका रिस्टोर होके, एक बार चेक कर लीजिए। हाँ तिसरं षटक हाताळण्याकरता विलास धानवा येतोय। षटक क्रमांक तिसरा हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल विलास। स्ट्राईक एंडला आकाश वाघ याला पण पाहतोय। आता मात्र यावेळेस खेळायचं होतं ऑन साईडच्या दिशेने, चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही, जागेवरून खेळायचा प्रयत्न करतोय बॅटर आकाश वाघ आणि जर पाहिलं तर यावेळेस तो बीट होतोय। चांगला चेंडूची नोंद, चेंडू जाईल निर्धाव विलास मार्फत। विलास हा गोलंदाज एक चांगला गोलंदाज आहे, भेंडीपाडा ए संघातून बिलॉंग करतोय। आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये, चांगला क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी पाहायचं आहे काय घडतंय। मैदानाच्या आतमध्ये बॅकअप थोडंसं खराब झालेला आहे, त्याचाच फायदा उचललाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाने। खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी, ओव्हर थ्रो जर पाहिलं तर निश्चितच पाहिजे आहे। किती धावा कंप्लीट केल्या जातील? 4 धावा कंप्लीट केलेल्या आहेत। पळून पूर्ण केलेला चौकार आपण पाहतोय, या चौकाराने धावसंख्येला आकार, धावसंख्या धावफलकावर 23 धावा लागल्या गेलेल्या आहे। धावसंख्या 23 धावा, अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। या तिसऱ्या षटकामध्ये पाहायचं आहे कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल विलास मार्फत। गोलंदाजी चांगल्या प्रकारे होताना दिसतंय, परंतु आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाहीयेत। षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईक एंडला आकाश वाघ याला पण पाहतोय। आता मात्र फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून। नो बॉलचा इशारा असेल, भीमर चेंडूची हाताळणी केली होती बॉलरने, त्या बॉलरला दंडित केलेल्या पंचांच्या माध्यमातून आणि फ्री हिटची संधी असेल बॅटर आकाश वाघ याला। एका धावने धावफलक पुढे सरकले जाईल, 25 वर पोहोचली गेलेल्या धावसंख्या आपण पाहतोय। आकाश याला मात्र संधी आहे। आता मात्र कट करण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा पुरेपूर फायदा करून घेता आला नाहीये बॅटर आकाश याला। अतिशय चांगला कमबॅक गोलंदाज विलास मार्फत, चेंडू पडला तर थोडासा बाहेर वळतो, अँगल बनवण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्या माध्यमातून। विलास यावेळेस चांगला फटका, चेंडू जाईल इनटू द कॅप, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ, 4 धावांसाठी चौकार। ओढा वाढगो तरी नवे पोरींवर लाईन मार। धन्यवाद डीजे। तर या चौकाराने संघाची धावसंख्या झाले धावफलकावर 29 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत। अतिशय सुंदर फटका या ठिकाणी जर पाहिलं तर इनसाइड आउट करून खेळला होता। धावसंख्या 29। विलास षटकातील 5वा बॉल असेल, 8 धावा खर्च करतोय हा गोलंदाज। आता मात्र खराब फटका, खराब शॉट सिलेक्शन, थोडासा नाराज दिसतोय बॅटर आकाश। अभिषेक आहे स्ट्राईक एंडला, चेंडू जाईल निर्धाव विलास। शेवटचा चेंडू असेल या षटकातील, शेवटचा बॉल। आता मात्र हवेमध्ये चेंडू, बॅटची बॉटम एज लागून जाईल, चेंडू जाईल बाईचं आहे, झेल मात्र ड्रॉप झालेला आहे। 2 धावा कंप्लीट, त्याचा धावाचा प्रयत्न होणार नाहीये। 2 धावा मिळतील या फटक्यावरती। धावसंख्या 31 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 32 धावांचं आव्हान टार्गेट असेल गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाला। पाहायचं त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाच्या माध्यमातून, हे आपण येणाऱ्या 3 षटकामध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत। लाल लाल पारू कपाली मारू टिचकी, लाल लाल पारू कपाली मारू टिचकी।
धन्यवाद डीजी. जीवदानी स्पोर्ट्स गिरीज संघाचा कर्णधार, त्यानंतर आझाद स्पोर्ट्स वसई संघाचा कर्णधार. प्लीज टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जीवदानी स्पोर्ट्स गिरीज संघाचा संघनायक, त्यानंतर आझाद स्पोर्ट्स वसई संघाचा संघनायक, प्लीज या. आता आपण टॉस करणार आहोत. आपल्या या टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. जीवदानी स्पोर्ट्स गिरीज वर्सेस आझाद स्पोर्ट वसई, दोन्ही संघाचे संघनायक, संघाचे कर्णधार, प्लीज या टॉस बॉक्समध्ये. आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि श्री विनोदजी माली साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. दोन संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. दोन्ही वसई परिसरातील संघ, एका बाजूला गिरीज हा संघ आपण बघताय आणि एका बाजूला आझाद वसई हा संघ आहे. एका बाजूला SK असं आहे आणि एका बाजूला आकाश मूर्ती असं लिहिलं गेलंय. SK असं कौल झालंय आणि आकाश मूर्ती आलेला आहे. गिरीश संघाने नाणेफेकी जिंकले, काय स्वीकारतील? क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी करण्यासाठी प्राचार्य दिलं गेलंय, ते म्हणजे आझाद वसई या संघाला. ओव्हर टू अमित. धन्यवाद राहुल. तर अतिशय सुंदर फटका शॉर्ट बॉल केला होता. बॅटर लहू याने चेंडूला पाठवते डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराने अकाउंट ओपन झालेला आहे. लहू घोषे या बॅटरचा. गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघाचा बॅटर आहे. अतिशय चांगली सुरुवात. चेंडू पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, मॅच बॉल आलेला आहे. 6 धावाने अकाउंट मात्र ओपन झालेला आहे. लहू घोषे हा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय रोशन घोषे या फलंदाजांना. गोलंदाज धनेश वाघ असेल. पुढचा बॉल आता मात्र अतिशय सुंदर एफर्ट, चांगला प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेगला झेल मात्र काही पकडता आला नाहीये. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. अतिशय सुंदर एफर्ट, 100% प्रयत्न देण्याचा प्रयत्न होतोय चंदुका स्पोर्ट्स आर्जा संघाच्या माध्यमातून. एक धाव मात्र कंप्लीट. संघाची धावसंख्या धाव फलकावर 7 धावा लागल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडूची समाप्ती झालेली आहे. 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतोय गोलंदाज धनेश वाघ. स्वतःला कमबॅक करावं लागेल, सिद्ध करावं लागेल गोलंदाजाला, कारण आपण जर पाहिलं तर भरपूर धावा कमी या डिफेंड करायची आहेत. गोलंदाज धनेश वाघ. षटकातील पुढील बॉल असेल स्ट्राईक एंडला रोशन घोषे. डावकुरा हाताचा फलंदाज आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. आता पायचं आहे, कशा प्रकारे हा बॅटल रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये हे आपण पाहणार आहोत. यावेळेस ओव्हर पिच बॉल खेळायचं होतं ऑन साईडला. चेंडू जाईल सरळ. विकेट किपर याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता समाप्ती झालेली आहे. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज धनेश याच्या माध्यमातून हा केला जातोय. डेफिनेटली एक चांगला उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. स्वतःला सिद्ध तो करतोय या षटकामध्ये. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. पंच आमच्याकडे वळलेले आहेत. सुरेंद्रजी घाटाळ. वाईटचा इशारा मात्र आलेला आहे. 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1 धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 8 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए संघाची धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 8 धावा. आता मात्र धनेश वाघ नियंत्रणामध्ये नव्हता हा गोलंदाज. वाईट चेंडूची हाताळणी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल फलंदाज रोशन साडी. आता मात्र ओव्हर पिच चेंडू. चेंडूला टॉलावलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफ चांगला झेल. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे रोशन घोषे. बॅक टू द पवेलियन गॉन. करंदीचे पानाला टीही वाजे रांगते पोरी ही उलाग माझे एक सानून गेली मला. हेलो भाई, कोई हमको खेलेगा फ्री फायर?
तर विलास धानवा येतो न्यू बॅटर असेल. रोशन हा बाद झाला फलंदाज. झेल देऊन तंबूत परतोय. ऑन साईडला जर ऑफ साईडला जर पाहिलं तर चांगला झेल पकडण्यात आलेला आहे. कंप्लीट मात्र केलेला आहे. चांगला क्षेत्ररक्षण चंदुका स्पोर्ट्स साजा संघाच्या माध्यमातून हा केला जातोय. धनेश हा गोलंदाज त्याने विकेट मात्र प्राप्त केलेली आहे. धनेश वाघ असेल गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 8 धावा तो खर्च करतोय या 4 चेंडूमध्ये. आता मात्र 5वा चेंडू असेल स्ट्राईक एंडला. बॅटर आपण पाहतोय विलास असेल स्ट्राईक एंडला. आता मात्र चेंडू बॅटची एज लागून जाईल. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र कंप्लीट करतील दोन्हीही फलंदाज. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 9 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. लहू याला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न हा केला जातोय. लहू खेळतोय 7 वरती. विलास खेळतोय वैयक्तिक 1 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल. गोलंदाज धनेश वाघ राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस फटका मात्र फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्र खेळण्याचा प्रयत्न. झेल मात्र सुटला जाईल. 1 धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या डबल फिगरमध्ये पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावर 10 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. मैदानाच्या आतमध्ये पाहायचं की धावांची गरज असेल. 22 धावांची गरज नक्कीच असेल. सामना जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए या संघाला पाहायचं आहे. प्रत्येक षटकामागे 11 धावांची सरासरी अद्यावत करावी लागेल. सामना जिंकायचा असेल गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए संघाला तर जर पाहिलं तर प्रत्येक षटकामागे 11 धावांची सरासरी ही अद्यावत करावी लागेल. पाहायचं आहे चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाकडून कोणता नवीन गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. आकाश वाघ हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला बॅटर लहू घोषे याला आपण पाहणार आहोत. लहू घोषे अगदी एक्सपिरियन्स खेळाडू आहे. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघातून तो नक्कीच बिलॉंग करतोय. आता मात्र त्याच्याकडे जबाबदारी आहे. गोलंदाज आकाश वाघ षटकातील पहिला चेंडू असेल. आकाश तयार. फलंदाज लहूसाठी हा चेंडू असेल. पहिलाच बॉल हवेमध्ये. चेंडूची खाली स्वतः गोलंदाज येतोय. फलंदाज होईल बाद तो म्हणजे लहू घोषे. बॅक टू द पवेलियन गॉन. मला घेऊन देतास तुम्ही हुनाय लठी जनाच पुरीवाले काय असं कानू साधे लाईन मारायचं पाठीचं ये आरबीच होत्या पुरी रंगल्या सेटिंग दिया टकून करत गाज. हे तुऱ्या हो वाजवाई दिला हास का पोरी पटवाई दिला हास. लग्न दिनाचा या आल्या होत्या पुरी भाऊ जरा नीत नाही राग नकावरी. लग्न दिनाचा या आलो मी पोरी असं कर सांगत जावा मी घरी. धन्यवाद डीजे. तर आता मात्र लहू घोषे हा फलंदाज बाद झालेला आहे. त्याच्याकडे जबाबदारी होती परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फटका मात्र फसला होता. स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगला झेल मात्र पकडलेला आहे गोलंदाज आकाश याने. दुसरा विकेट डाऊन झालेला आहे. अनिकेत न्यू बॅटर एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत दळवी असेल स्ट्राईक एंडला. गोलंदाज आकाश वाघ. राजूदादा यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ते महावितरण या विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या षटकाराने देखील स्वागत झालेलं आहे राजूदादा यांचं. षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 16 धावा. अनिकेत दळवी षटकाराने अकाउंट मात्र ओपन करतोय. अतिशय चांगली बॅटिंग अनिकेत मार्फत. निलेश बुरेला साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आता मात्र 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. 1 धावाने धावफलक 17 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अनिकेत खेळतोय 7 वरती. त्यानंतर विलास धानवा
खेळतोय वैयक्तिक 1 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज आकाश वाघ हा गोलंदाज 3 चेंडू टाकून झालेला आहे. 3 चेंडूमध्ये 7 धावा तो खर्च करतोय. आता मात्र षटकातील चौथा चेंडू असेल. यावेळेस खेळायचा होता ऑफ साईडच्या दिशेने. पंच आमच्याकडे वळलेले आहेत. वाईट बॉलचा इशारा हा आलेला आहे. रिव्ह्यू मात्र या ठिकाणी घेतलेला आहे चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाच्या माध्यमातून. चेंडू फेअर डिलिव्हरी आहे किंवा हा चेंडू वाईट असेल. आता आपण तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून हा डिसिजन पाहणार आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा इशारा मात्र आलेला आहे. चेंडू हा निर्धाव जाईल. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. रिव्ह्यू मात्र यशस्वी झालेला आहे चंदुका स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळाला होता. चेंडू जाईल निर्धाव. गोलंदाज आकाश तयार. षटकातील 5वा चेंडू असेल. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय आणि सरळ विकेट किपर याच्याकडे जाऊन विसावते. निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे. आकाश वाघ हा गोलंदाज कमबॅक केला जातो त्याच्या माध्यमातून. विलास याला आता मात्र काहीच समजत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न तो करतोय वारंवार. डेफिनेटली तो बीट होताना दिसतोय. पायांची फुटवर्क पाहायला मिळत नाहीये बॅटर विलास मार्फत. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल. गोलंदाज आकाश तयार. आता मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉलचा इशारा मात्र आलेला आहे. पंचांचा 1 धाव अतिरिक्त मिळेल. धावसंख्या धावफलकावर 18 धावा या ठिकाणी लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या जर पाहिलं तर 18 धावा लागल्या गेल्या आहेत. आता मात्र 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या दुसऱ्या षटकातील आकाश वाघ हा गोलंदाज वाईट चेंडूची हाताळणी करतोय. अवंतरच्या रूपाने 1 धाव मात्र खर्च करतोय. गोलंदाज तयार. आता मात्र फुल टॉस बॉल. चेंडू जाईल सरळ यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल होतोय. षटक वाईट बॉलचा इशारा मात्र आलेला आहे. पंचांचा 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पडत राहील. 19 या आकड्यावरती ही धावसंख्या पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 19. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता मात्र चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल अलॉंग दी कार्पेट. मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण. हलकासा फ्लम्बलिंग झालेला आहे. त्याचाच फायदा उचललेला आहे बॅटरने. 2 धावा मात्र कंप्लीट करतील. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 21 धावा लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेलं आहे दुसरं. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 6 चेंडू 11 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. आपण पाहतोय ही मॅच चंदुका स्पोर्ट्स सारजा ए वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपडा ए या 2 संघादरम्यान सामना मात्र चालू आहे. आता मात्र अंतिम षटक हाताळण्याकरता कोणता गोलंदाज सज्ज होईल सारजा संघाच्या माध्यमातून हे आता आपण पाहणार आहोत. सारजा वर्सेस भेंडीपडा दोन्ही संघ एकाच परिसरातील आहेत आणि डेफिनेटली एक चांगली लढत पाहायला मिळेल त्या 2 संघाच्या दरम्यान. यात काही शंका नाही. करण भंडार हा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती करण येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. 11 धावा डिफेंड करायच्या आहेत गोलंदाज करण याला. करण भंडार हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. कमी वयाचा हा गोलंदाज. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. 11 धावा डिफेंड करायच्या असतील तर डेफिनेटली चांगली क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे चंदुका स्पोर्ट्स सारजा या संघाला. गोलंदाज करण तयार. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर वळतोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटरने. बॅटरचा डेफिनेटली हा प्रयत्न आहे परंतु चेंडू जाईल मात्र निर्धाव. चांगल्या चेंडूची नोंद. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 11 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. करण तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस ओव्हर पी चेंडू. चेंडूला आता मात्र लॉंग ऑनला वळतो. चेंडू जाईल ऑन साईडला. फील्ड होईल फेकी होईल. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर
तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे रनआउटसाठी. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, परंतु आपण पाहिलं निश्चितच तिसऱ्या पंचाकडे हा डिसिजन रेफर केलेला आहे ऑन फील्ड अंपायरने. पाहायचं आहे तिसऱ्या पंचाचा काय निर्णय येईल हे आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. रनआउटची संधी मात्र होती. पाहायचं आहे रनआउटने फलंदाज बाद होईल किंवा फलंदाज सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला गेलेला आहे. यात आपण तिसऱ्या पंचांकडून कळणं. फलंदाज बाद असेल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा अपुरा राहिला. बॅटर भेंडीपाडा संघाचा फलंदाज बाद होईल. अनिकेत हा फलंदाज बाद झालेला आहे. अनिकेत याचा विचार केला, त्याने 8 धावा बनवल्या आपल्या संघाकरता. 8 धावा करून तो तंबूत परततोय. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. वेदांत दिवा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 4 चेंडू 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पाहायचं आहे एफर्ट मात्र प्रयत्न मात्र करावे लागतील. एफर्ट हे 100% करावे लागतील. दोन्ही संघाला पाहायचं आहे कोणता संघ विजयी होईल, कोणता संघ पराभवाच्या छायेमध्ये अडकला जाईल हे आता आपण येणाऱ्या 4 चेंडूमध्ये पाहणार आहोत. गोलंदाज तयार करण भंडार. वेदांत दिवा असेल स्ट्राईक एंडला. त्याच्याकडे आता मात्र जबाबदारी आहे. षटकातील तिसरा चेंडू असेल. आता मात्र शॉर्ट पेच चेंडूला फोर्स केलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल कंप्लीट. फलंदाज होईल बाद तो म्हणजे वेदांत दिवा. बॅक टू द पवेलियन गॉन. अरे गावा गावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की. धन्यवाद डीजे. आता मात्र आल्या माघारी परतावं लागेल बॅटर वेदांत दादाला. त्याच्या जागेवरती उदय दिवा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. आता मात्र स्ट्रगल करताना दिसतोय गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा एस संघ. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघाची जर विचार केला तर भरपूर बॅटर बाद झालेले आहेत. आता मात्र 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. गोलंदाज करण भंडार हा गोलंदाज ज्याने कमबॅक करून दिलेला आपल्या संघाला. आता मात्र पुढील बॉल असेल. यावेळेस सभेमध्ये चेंडूच्या खाली अभियानाचा प्रयत्न करतोय परंतु थोडासा माग राहिला हा क्षेत्ररक्षक. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट केला जाईल. फेकी होईल तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 24 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. करण तयार. आता मात्र 2 मोठे फटके मारावे लागतील फलंदाज उदयाला. आता मात्र शॉर्ट पेच चेंडू. फटका मात्र तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे ऑन साइडला. खराब क्षेत्ररक्षण. धनेश हा खेळाडू होता त्या ठिकाणी. त्याच्या माध्यमातून ही चूक मात्र झालेली आहे. पायीचा ही चूक किती मागात पडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. गोल्डन षटकार मारावा लागेल. 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ट्रेसिंगचा नियम आहे
या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. त्याला आता मात्र अनुसरून हा खेळ मात्र करावा लागेल. बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतो कोणता आहे, विलास आहे स्ट्राईक एंडला. त्याच्याकडे जबाबदारी आहे मात्र गोल्डन षटकार हा मारावा लागेल. 5 धावांची गरज आहे. गोल्डन षटकार हा मारावा लागेल बॅटर विलास याला. विलासकडे क्षमता आहे, गुणवत्ता मात्र आहे, परंतु काय घडते काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये. एकच जबरदस्त मॅच पाहायला मिळाली जाते या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार करण भंडार. षटकातील शेवटचा बॉल असेल. स्ट्राईक एंडला बॅटर विलास धानवा. षटकातील शेवटचा बॉल असेल. आता मात्र डेड बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. पाहायचं काय घडेल काय बिघडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज करण तयार. फलंदाज विलास साडे. हा चेंडू असेल पुन्हा एकदा रनअपमध्ये चुकलेला आहे आणि डेड बॉलचा इशारा. प्रेशरमध्ये नक्कीच आहे गोलंदाज करण भंडार. आता मात्र प्रेशरमध्ये डेफिनेटली सापडला जातोय. प्रेशरमधून बाहेर निघायचं असेल तर चांगली चेंडूची हाताळणी करावी लागेल. आता मात्र सुंदर फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र कंप्लीट. फलंदाज होईल बाद. तो म्हणजे विलास. बॅक टू द पवेलियन गॉन. सामना मात्र जिंकलेला आहे ते म्हणजे चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाने. काँग्रेसलँड सारजा संघ आणि हार्ड लक टफ लक गादवी स्पोर्ट्स भेंडेपाडा संघ. आदरणीय सन्माननीय आत्मराजी ठाकरे साहेब यांनी निश्चितच जर पाहिलं तर स्पर्धेपासून रजा घेत असताना तुमचं सहकार्य भरपूर चांगला राहिलेला आहे या स्पर्धेकरता. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आत्मारामजी ठाकरे साहेब विद्यमान सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत पोहमनची. त्यांनी या स्पर्धेकरता वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. भावेश पवार गुरुजीवाला गावागावात नावाला आला. गावागावात नावाला आला. गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला. एकविराईचा आशीर्वाद त्याला. एकविराईचा आशीर्वाद त्याला. शॉट मारी जमान जोतो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. शॉट मारी जोमान जतो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. ही तर क्रिकेट पटूंची